आजी, ही जी डिंपल आली ती खरंच तुमची नाते का? काढलंच का तिचं नाव? एवढा चांगला माझा मूड होता तर घालवलाच का नाही? काय ती माझी नात नाही बीत नाही, मी काय तिला नात बीत मानत नाही. मानत नाही तर खरंच नात नाहीये? अगं म्हणजे हाय बी नाही बी. म्हणजे अगं ती आहे ना माझी ती जुळी बहीण सरू, तिची नात आहे. एक नंबरची आतल्या गाठीची बहीण आहे ती माझी. आजी, तुम्हाला एवढा राग काय तो तुमच्या बहिणीचा? राग का नाही येणार? अगं राग येण्यासारखीच आहे ती. एक नंबरची लालची आहे, लालची. अहो पण त्याने असं केलं तरी काय? सांगा तरी. अगं काय केलं म्हणजे मला चांगलं स्थळ आलेलं, स्वतःच मांडवात उभी राहिली, लावलं की लगीन त्याच्याशी. त्याच्या घरातले काहीच नाही बोलले? दोघी एकसारख्याच दिसायला, मग कशाला कोण काय बोलतय? हा, पण आजी असं का केलं हो तुमच्या बहिणीनं? अगं असं का केलं म्हणजे काय झालं, चांगलं ते कातळवाडीच्या पाटलाचं स्थळ आलेलं आणि ते लय श्रीमंत, लय पैसा त्यांच्याकडं. एवढा मोठा वाडा बिडा, श्रीमंती, पंचक्रोशीत नाव ऐकून आहे ना हिची नियत फिरली की. आणि मला फसावलं आणि हिने स्वतःच लगीन लावलं त्याच्याशी. बापरे, पण मग या सगळ्यात तुमच्या घरातले पण काहीच नाही बोलले? आता काय बोलणार ते? आई बापाच्या पुढे रडून आरडून गोंधळ केला. मला ठेवली खोलीत कोंडून आणि राहिली की स्वतःच उभी. घरच्यांना वाटले रुसली असेल, बसली असेल कुठेतरी जाऊन. मला ठेवलं कोंडून आणि लगीन झाल्यानंतर आली की माझ्याकडं, तुला चांगलं स्थळ भेटीन. मग मी आहे ना 4 माणसात अगदी माझ्याकडे जेवढ्या चांगल्या शिवळ्या होत्या का नाही, शिव्या ठेवून इथल्या, त्या सगळ्या दिल्या तिला. तेव्हापासून दोघे आम्ही एकमेकीच्या तोंडाकडे बघत नाही. माझ्या लग्नात बोलावलं नव्हतं तरी आली की मला कुरवलीचा मान पाहिजे म्हणून. तिला म्हणलं हे बघ आता माझं लग्न आहे, माझ्या लग्नात मीच उभी राहणार, आता परत ह्यो हायो नवरा बी माझा पळवून नेशील. अयो डॉक्टर, ही ती साऊथची हिरोईन आहे का, सिल्क स्मिता? सेम सेम त्या पॅटर्न सारखं ब्लाऊज शिवलाय तुम्ही. मी काय म्हणते डॉक्टर? डिंपल जरा हळू बोला. इथे माझा इतिहास कोणालाही माहिती नाहीये. मी जुने कांड करायचे सोडून दिलेत, पण माझा अजूनही सुईशी संबंध आहे. तोंडाला शिलाई मारेन तुझ्या. तोंड बंद, काहीच बोलणार नाही मी. बंद. पण मी काय म्हणते डॉक्टर? टेलर नाही म्हणजे तुम्ही आतापर्यंत लय जणांनी गंडवलंय ना. डॉक्टर नसून पण डॉक्टर बनले आणि लोकांनी गंडवलं.